महाराष्ट्रात वादळाची कूच, एकाच वेळी दोन संकटांचा होणार सामना. 8 जिल्ह्यात अलर्ट. 21 मे रोजी काही जिल्ह्यामध्ये पावसाचा तर काही भागामध्ये तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर 2 जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यात हवामान पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळालेला आहे असून 21 मे रोजी काही जिल्ह्यामध्ये पावसाचा तर काही भागामध्ये तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यासाठी पावसाने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर अकोला, अमरावती, वर्धा या तिन्ही जिल्ह्यामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट असून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह हलका तर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात दमट वातावरण राहणार असल्याने उष्णताही वाढण्याची शक्यता आहे. या भागामध्ये कमाल तापमान 32 ते 34 अंश दरम्यान हवामान अंदाज असू शकतो. त्यानंतर पुढे पाहणार आहे की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही भागात मेघगर्जनेचा हलक्या सरी पडू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात कमाल तापमान 38 अंशमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडका कायम राहणार असल्याने काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते. या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.